कुणाला घेऊ नाही दिला तो फायदा कुणी ना झाला जुन फायदा रेकॉर्ड तोडायला त्याचा रेकॉर्ड तोडायला लय घासाया लागल तुम्हाला आमचं नाव तोडायला लय घासाया लागल तुम्हाला आमचं नाव तोडायला अरे कुणाला घेऊ नाही दिला तो फायदा कुणी ना झाला जुन फायदा रेकॉर्ड तोडायला त्याचा रेकॉर्ड तोडायला लय घासाया लागल तुम्हाला आमचं नाव तोडायला लय घासाया लागल तुम्हाला आमचं नाव तोडायला तुम्ही जो आता फ्रेममध्ये व्हिडिओ पाहिला तो बघितलं असेल की इंस्टाग्रामला खूप ट्रेनिंगला चाललंय त्याच्यावरती आपण हे ट्यूटर क्रिएट केलेलं आहे. सर्व एडिटिंग तुम्हाला आपण व्हिडिओमध्ये सांगितलंय. चॅनलवरती कोणी नवीन आलं असेल तर चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा. आता तुम्हाला काय करायचं व्हिडिओ क्रिएट करण्यासाठी कॅपकट तुम्हाला ओपन करायचं आहे. येथे तुम्ही बघू शकाल की आपण कॅपकट ओपन केलंय. कॅपकट ओपन केल्यानंतर सिम्पली तुम्हाला न्यू प्रोजेक्ट ऑप्शन आपल्या त्यावरती क्लिक करायचं आहे आणि इथून तुम्हाला काय करायचं तुमचा जो फोटो असेल सिलेक्ट करायचा आणि तो ऍड करायचा. फोटो ऍड केल्यानंतर खाली थोडं इथं स्क्रोल करून हे तुम्हाला रेशोज ऑप्शन मिळून जाईल. त्यावरती क्लिक करायचं 9.16 रेशो सिलेक्ट करायचा आणि बरोबर 9वरती क्लिक करायचं. त्याच्यानंतर ह्या फोटोवरती क्लिक करून 2 बोटाने हा फोटो सेट करायचा. फोटो सेट झाल्यानंतर तुम्हाला सिम्पली काय करायचं खाली ओव्हरलेच ऑप्शन आहे त्यावरती क्लिक करायचं. पुन्हा ऍड ओव्हरलेवरती क्लिक करून बीटमा व्हिडिओतून तुम्हाला ऍड करायचा आहे. हा बीटमा व्हिडिओ तुम्ही ऍड केल्यानंतर त्याच बीटमा व्हिडिओवरती आपल्याला क्लिक करायचं आणि खाली थोडं इथे स्क्रोल करायचं. हे तुम्हाला एक्स्ट्रा कोडचं ऑप्शन आहे त्यावरती क्लिक करायचं. त्याच्यानंतर ह्याच कोडवरती क्लिक करा. ह्याच्या पुढची लेंथ असेल जेवढं हे सॉंग आहे तिथपर्यंत न्यायची अशा प्रकारे. तर नेल्यानंतर आता आपल्याला काय करायचं सिम्पली हा जो बीट मॉड्यूल आहे ना त्यामध्ये आपण बीट दिली आहे. तर ह्या बीट आपल्या जिथून चेंज होतील तिथून कोड स्प्लिट करायचा. पहिली बीट आपली ते चेंज होते तर सिम्पली ह्याच फोटोवरती क्लिक करून स्प्लिट करायचं. पुढची बीट आपली ते चेंज होते तर सिम्पली ह्याच फोटोवरती क्लिक करून स्प्लिट करूया. अशा प्रकारे हा जो फोटो असेल तो शेवटच्या बीट मार्पर्यंत मला स्प्लिट करत न्यायचा आहे. तर मी तो स्प्लिट करून घेतो तुम्ही पण घ्या. येथे तुम्ही बघू शकाल की सर्व फोटो आपण बीट नॉस स्प्लिट केलेला आहे. त्याच्यानंतर सिम्पली हा जो आपला पहिला फोटो आहे त्यावरती क्लिक करायचं. क्लिक केल्यानंतर खाली ॲनिमेशनचं ऑप्शन आहे 2 नंबरला त्यावरती क्लिक करायचं. कंबोज ऑप्शन आहे ते मिळून जाईल. त्या कंबोज ऑप्शनमध्ये द्यायचं. यामध्ये तुम्हाला इफेक्ट मिळून जाईल डिस्टोर लेफ्टचा तो तुम्हाला इथून सिलेक्ट करायचा. त्याच्या पुढच्या फोटो सिम्पली आपल्याला काय करायचं कंबो मधलाच प्लॅन नंबर 2चं ते बॅक सिलेक्ट करायचं. त्याच्या पुढच्या पुढं सिम्पली आपल्या कंबो मधलाच प्लॅन नंबर 1चं ते बॅक सिलेक्ट करायचं. त्याच्यानंतर त्याच्या पुढच्या पुढं आपल्या सिम्पली कंबो मधला झूम 1चं जो इफेक्ट असेल तो तुम्हाला इथून सिलेक्ट करायचा. पुन्हा आपल्या त्याच्या पुढच्या फोटो सिम्पली कंबो मधलाच हा जो वेवचा इफेक्ट असेल इथून मला सिलेक्ट करायचा. पुन्हा आपल्या त्याच्या पुढच्या फोटोला काय करायचं कंबो मधला डिस्टोर लेफ्टचा जो इफेक्ट असेल तो तुम्हाला इथून सिलेक्ट करायचा. पुन्हा आपल्या त्याच्या पुढच्या फोटो सिम्पली आउट मधला स्मूथचा जो इफेक्ट असेल तो तुम्हाला इथून सिलेक्ट करायचा. आता पुन्हा आपल्या त्याच्या पुढच्या फोटो सिम्पली इन मधला क्रॉस सेकचा जो बॅक सिलेक्ट करायचा. पुन्हा आपल्या त्याच्या पुढच्या फोटो सिम्पली आपल्या इन मधला पेंडिंगचा जो व्हिडिओ असेल तो तुम्हाला इथून सिलेक्ट करायचा. त्यातून इफेक्ट सिलेक्ट करायचा. त्याच्यानंतर बरोबर 9वरती क्लिक करा. आता त्याच्या पुढच्या फोटो सिम्पली आपल्या इन मधला ऊसचा जो व्हिडिओ असेल तो तुम्हाला इथून सिलेक्ट करायचा. पुन्हा आपल्या त्याच्या पुढच्या फोटो सिम्पली आपल्याला लाईन इन मधला हॉरिझॉन्टल ब्लरचा जो व्हिडिओ असेल तो तुम्हाला इथून सिलेक्ट करायचा. पुन्हा आपल्याला त्याच्या पुढच्या फोटो सिम्पली इन मधला अनफोल्ड जो फेड असेल तो तुम्हाला इथून सिलेक्ट करायचा. त्याच्यानंतर त्याच्या पुढच्या फोटोला आपल्या सिम्पली काय करायचं इन मधलाच क्लिप बुकचा जो वेळ असेल तो तुम्हाला इथून इन मध्ये मिळून जातो तो मला इथून ह्या फोटोला सिलेक्ट करायचा आहे. आता ह्या फोटोला त्याच्या पुढच्या फोटोला पुन्हा त्याच्या पुढच्या फोटोला म्हणजे हे जे आपले ना 5 फोटो असतील ना इथले 17 सेकंद आहे तिथले त्या 5 फोटोला हा जो वेळ असेल फ्लिप बुकचा तो तुम्हाला इथून द्यायचा. त्याच्यानंतर 18 सेकंद आहे तिथल्या फोटोला आपल्याला आहे ना इन मधला पेंडिंगचा बॅक द्यायचा आहे. त्याच्यानंतर पुन्हा आपल्या त्याच्या पुढच्या फोटो सिम्पली आपल्या इन मधला ऊसचा जो वेळ असेल तो तुम्हाला इथून द्यायचा आहे आणि बरोबर 9वरती क्लिक करायचं. येथून हे सर्व फोटोला इफेक्ट दिल्यानंतर पहिल्या एन्जुट यायचं आहे. पहिल्या एन्जुट आल्यानंतर खाली इफेक्ट ऑप्शन आहे आपल्या त्यावरती क्लिक करायचं. आता तुम्हाला व्हिडिओ एडिटचं ऑप्शन आहे त्यावरती क्लिक करायचं. क्लिक केल्यानंतर तुम्हाला सिम्पली इंट्रो आणि आउटडोअरमध्ये द्यायचं. यामध्ये तुम्हाला इफेक्ट म्हणजे हॅलो ब्लरचा तो तुम्हाला इथून सिलेक्ट करायचा आहे आणि बरोबर 9वरती क्लिक करायचं. आणि ह्याच्या इफेक्टची लेंथ असं पहिल्या फोटोपासून सिम्पली हा जो आपला आहे ना 12 सेकंदाच्या मागचा हा फोटो आहे तिथपर्यंत आणून ठेवायची लेंथ. ठेवल्यानंतर ॲडजस्टवरती क्लिक करायचं आहे. हे तुम्हाला आहे ना स्पीड 10 ठेवायचं. इंटेन्सिटी संपूर्ण बरोबर 9वरती क्लिक करा. आता सिम्पली तुम्हाला ना 12 सेकंद तिथला हा फोटो आहे तिथे यायचं आहे. पुन्हा व्हिडिओ एकवरती क्लिक करून पार्टीच्या ऑप्शनमध्ये द्यायचं. यामध्ये तुम्हाला इफेक्ट मिळून जाईल सेकचा तो तुम्हाला इथून सिलेक्ट करायचा अशा प्रकारे आणि बरोबर 9वरती क्लिक करायचं. आणि ह्याच्या इफेक्टची लेंथ असे 12 सेकंदाच्या फोटोपासून शेवटच्या फोटोपर्यंत न्यायची. नेल्यानंतर ॲडजस्टवरती क्लिक करायचं. स्पीड आणि इंटेन्सिटी 10 ठेवायची आणि बरोबर 9वरती क्लिक करायचं. पुन्हा इथेच यायचं आहे आणि पुन्हा व्हिडिओ एडिटवरती क्लिक करून पुन्हा आपल्या पार्टीच्या ऑप्शनमध्ये द्यायचं आहे. यामध्ये तुम्हाला इफेक्ट मिळून जाईल ब्लॅक फ्लॅश 2चा तो तुम्हाला इथून सिलेक्ट करायचा. तर इथं आपण सिलेक्ट करून घेऊया आणि बरोबर 9वरती क्लिक करायचं. आणि ह्या सुद्धा इफेक्टची लेंथ 12 सेकंदाच्या फोटोपासून शेवटच्या फोटोपर्यंत न्यायची. नेल्यानंतर सिम्पली हा जो आपला आहे ना
इथे तुम्ही बघू शकाल 16 सेकंदाच्या पुढचा पुढं तिथे यायचं आणि व्हिडिओ वरती क्लिक करून स्प्लिटच्या ऑप्शनमध्ये यायचं आहे. यामध्ये मग इफेक्ट मिळून जाईल झूम स्पीडचा, तो तुम्हाला इथून सिलेक्ट करायचा आणि बरोबर चिन्हावरती क्लिक करायचं आणि ह्या जे इफेक्टची लेंथ असेल 18 सेकंदाची मागच्या पुढेपर्यंत ठेवायची. ठेवल्यानंतर पुन्हा आपल्या पहिल्या एन्जुट यायचं. आल्यानंतर तुम्हाला काय करायचं, पुन्हा व्हिडिओ वरती क्लिक करून क्लिकच्या ऑप्शनमध्ये यायचं आहे. यामध्ये आल्यानंतर मग इफेक्ट मिळून जाईल क्रोमॅटिकचा, तो तुम्हाला इथून सिलेक्ट करायचा आणि बरोबर चिन्हावरती क्लिक करायचं आणि ह्या जे इफेक्टची लेंथ तसं पहिल्या फोटोपासून शेवटच्या फोटोपर्यंत न्यायची. नेल्यानंतर सिम्पली हा जो व्हिडिओ आहे इथून क्रिएट होऊन जाईल. तर हा जो पण व्हिडिओ क्रिएट केला आहे तो सेव्ह करण्यासाठी वरती एक्सपोर्टचा ऑप्शन आहे, त्यावरती क्लिक करायचं आहे आणि तो तुमचा जो व्हिडिओ असेल इथून एक्सपोर्ट होऊन जाईल.